गायछाप. या गायछापसाठी लोक काही करू शकतात मित्रांनो. याचे उदाहरण आपण लॉकडाऊनमध्ये बघितलं. कोरोना काळामध्ये ज्यांना गायछाप भेटत नव्हती त्यांना अक्षरशः घाम फुटत होता. 5 पट पैसे द्यायला तयार होते, ₹1000 द्यायला तयार होते एका गायछापच्या पुडीसाठी. मित्रांनो, लोकांना एवढा घाम फुटला होता की मला गायछाप खायचीच आहे, कुठल्याही परिस्थितीत खायची आहे. त्यासाठी लोक रस्त्यावरती उतरत होते, पोलिसांना नडत होते, पोलिसांचा मार खात होते. पोलिसांनी काही काहींची तर ढुंगणं सुजवली. गायछाप खायची इच्छा झालेली आहे साहेब, आम्हाला जाऊन द्या असं म्हणणाऱ्यांना अक्षरशः पोलिसांनी सुजवला मित्रांनो. परंतु या गायछापची एवढी तलप लोकांना काय आहे आणि एवढं काय आहे या गायछापमध्ये? ₹10 पोडी आणि अक्षरशः एवढं इफेक्ट हिचा की लोक हिच्याशिवाय प्रेशर लोकांना येत नाही, सकाळ होत नाही लोकांची. एक येडा टाकल्याशिवाय लोकांना होतच नाही, जमतच नाही मित्रांनो ती ही गायछाप. मित्रांनो, ही गायछापचा इतिहास जो आहे तो अतिशय सुंदर आहे आणि याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालपानी ग्रुपबद्दल पण आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, माझं नाव आहे विकास, खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. ही गायछाप मित्रांनो जिला फक्त ₹1 घेतली होती, ते पण म्हणजे दामोदर मालपानी यांनी. मित्रांनो, ओली झालेली तंबाखू होती, दुकानामध्ये ते काम करत होते. त्यावेळेस ती ओली झालेली तंबाखू त्यांनी घेतली, भाजली, वाळवली आणि त्याच्यानंतर तिला विकली मित्रांनो. आणि ती जी चव आहे मित्रांनो ती आजपर्यंत तशीच आहे. त्यामुळं ही क्वांटिटी, ही क्वालिटी जी आहे गायछापची आजपर्यंत टिकत आलेली आहे. मित्रांनो, एवढा एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट पण नाही आहे, महाग पण प्रोडक्ट नाही. फक्त ₹10 भेटणारी ही गोष्ट, या गोष्टीसाठी लोक वेडे आहेत. कारण मित्रांनो, एवढा एक काय म्हणतात त्याला, ती क्वालिटी जी रुचकर असते, जे एक टेस्ट असतो, ती लोकांना भेटते. आणि मित्रांनो, जी किक पाहिजे असते ती या तंबाखूतनं लोकांना भेटते. आणि या गायछापसाठी लोक एवढे वेडे आहेत मित्रांनो की काही करू शकतात. याचं उदाहरण आपण लॉकडाऊनमध्ये पण बघितलेलं आहे. मित्रांनो, हा त्यांचा फॅमिली बिझनेस होता. आता हा 70-75 वर्ष झालं यांचा बिझनेस सुरू आहे. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो की एक पिढी गेली, दुसरी पिढी गेली, तर पुढच्या पिढीने तो बिझनेस त्याच प्रकारे जर कंटिन्यू ठेवला तर ठीक. काही काहींचे 99% जे बिझनेसेस असतात ते जे आजोबांनी चालू केलं, पप्पांनी चालू केलं, ते अक्षरशः ठप्प होऊन जातात. पुढची पिढी हँडल नाही करत. परंतु ह्याला एक्सेप्शन आहे, ते म्हणजे मालपानी ग्रुप. मित्रांनो, एक मॅनेजमेंट कसं असतं, लीडरशिप क्वालिटी काय असते, हे मालपानी ग्रुपमध्ये आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, फक्त गायछापवरतीच ते थांबले नाही आहेत. त्यांनी अक्षरशः इमॅजिका विकत घेतलं. मित्रांनो, कन्स्ट्रक्शन साईट्समध्ये ते गेले, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये ते घुसले. अक्षरशः मित्रांनो, स्कूल असतील, कॉलेजेस असतील, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये ते शिरले. एनर्जी, रिन्युएबल एनर्जीमध्ये पण ते शिरले मित्रांनो. एवढ्या सगळ्या बिझनेसेसमध्ये ते शिरले. हे कुणामुळे मित्रांनो? तर ते त्यांच्या भावांच्या एकतेमुळं. मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय जातं ते म्हणजे राजेश मालपानी यांना, ज्यांनी पूर्ण सगळ्या भावांना एकत्र करून ठेवलं शेवटपर्यंत. आणि याच्यामध्ये ह्या मॅनेजमेंटमध्ये जेवढे पण त्यांचे भाऊ आहेत ते कार्यरत आहेत मित्रांनो. मल्टिपल बिझनेसेस हे बघतात. तुमच्या घरी सकाळ सकाळी जो पाव येतो ते पण एखाद्या वेळेस मालपानी कंपनीचा दिसून येईल मित्रांनो. तुम्हाला जी तंबाखू भेटते ती मालपानीची आहे मित्रांनो. अक्षरशः तुमची मुलं काही दिवसांनी ज्या शाळेत जातील ते देखील मालपानीचे असतील. एवढंच नव्हे मित्रांनो, लोणावळ्याला ज्यावेळेस फिरायला जाल त्यावेळेस एक वेट अँड जॉय नावाचं मोठं अम्युजमेंट पार्क तुम्हाला दिसतं, ते पण मालपानींचं आहे मित्रांनो. मित्रांनो, मालपानींना एवढा ॲडव्हान्टेज भेटला की लिटरली त्यांचे जे राजेश मालपानी आहेत त्यांनी स्ट्रगल केलं आहे मित्रांनो, ह्या गोष्टींसाठी संघर्ष केला आहे. त्यांची स्टोरी ऐकल्यावरती, त्यांची कथा ऐकल्यावरती लिटरली आपल्याला असं वाटतं की एका वारसातनं भेटलेली प्रॉपर्टी असेल त्याच्यावरतीच त्यांनी काम केलेलं आहे आणि काय मल्टिपल बिझनेसेस सुरू केले, असं नाही आहे मित्रांनो. राजेश मालपानींनी ज्या कंपनीसाठी केलेलं आहे ते अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, एक अनदर लेवलला, एक मोठ्या लेवलला त्यांचा आदर केला जातो. त्या कारणामुळं, कारण त्यांनी एक्सपान्शन केलं, बिझनेस वाढवला, सगळ्या गोष्टी सगळ्या भावांना सोबत ठेवलं. त्यामुळे मित्रांनो, ते चेअरमन आहेत त्या ग्रुपचे. आणि आजही त्यांना बघितल्यावरती, त्यांचे प्रॉडकास्ट ऐकल्यावरती आपल्याला हे कळतं की लिटरली एका मोठ्या भावाची जबाबदारी काय असते ती मालपानींच्या ह्या वाघाने पार पाडली. आणि यांनी अक्षरशः पूर्ण त्यांच्या मॅनेजमेंटला, त्यांच्या ग्रुपला एकत्र करून ठेवलं. मित्रांनो, राजेश मालपानी यांनी अक्षरशः US मधनं त्यांचं शिक्षण घेतलं होतं. त्यांना तिथले लोक म्हणत होते की आमच्या देशामध्ये तुम्ही थांबा आणि आमच्या इथं तू जॉब कर. त्यांचा जो बॉस होता त्यांना म्हणा, माझ्या इथं तू जॉब कर, मी तुला चांगली सॅलरी देईल. परंतु त्या बॉसला ते तोंडावरती बोलून आले की आपल्या इकडे त्यावेळेस रिसेशन चालू होतं, अशा न्यूज तिकडे जात होत्या. तर
अक्षरशः त्या बॉसला ते बनून आले, की तुमच्या इकडे अमेरिकेत कधी रिसेशन आलं ना, मी तुम्हाला जॉब देईल. मित्रांनो, एक पॉझिटिव्हिटी, एक कॉन्फिडन्स, त्या लेव्हलचा कॉन्फिडन्स तेव्हापासून असणं, यालाच म्हणतात मित्रांनो बिझनेस ॲटिट्यूड आणि बिझनेस माइंड, जे की राजेश मालपानींमध्ये दिसून आलं आपल्याला. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब भारतामध्ये आले. लोकं त्यांना म्हणायचे, की पारंपरिक बिझनेस का तुम्ही हँडल करता, फक्त गायच्या पोरतीच काय हे. परंतु मित्रांनो, एखादी कंपनी ज्यावेळेस तुम्ही चालवता, त्याच्यामध्ये 100 एक प्रॉब्लेम तुम्हाला दिवसाला येतात काय. लिटरली बिझनेसमॅन जे असतात, लोकांना असं वाटतं, की फक्त पैसे कमवतात तेवढ्यापुरतं तेवढं असतं. परंतु मित्रांनो, आतमध्ये काय काय घोळ होतात, ते मॅनेजमेंट सांभाळणं असेल, कामगाराला बघणं असेल, सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. ते राजेश मालपानींनी हँडल केलं मित्रांनो. मित्रांनो, कंपनीमध्ये स्ट्राईक्स व्हायच्या, जे कामगार होते ते संपावर जायचे, विनाकारण अशा गोष्टी व्हायच्या ज्याच्यामुळं कंपनीचं नुकसान व्हायचं, प्रोडक्शन थांबायचं. याच्या सगळ्यांच्या त्रुटी लक्षात घेऊन राजेश मालपानींनी त्यांना फेस केलं. त्यांच्या ज्या पण प्रॉब्लेम्स आहेत त्या सॉल्व्ह केल्या मित्रांनो. त्यांच्यासाठी हॉस्पिटलपासून ते लिटरली त्यांच्या मुलींच्या लग्नापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या राजेश मालपानी यांनी पार पाडल्या. मालपानी ग्रुपने पार पाडल्या मित्रांनो. आणि अक्षरशः जे व्याज सावकाराकडनं कर्ज घेऊन लोकं त्यांचं व्याज भरत राहायचे. लिटरली त्यांच्यासाठी असं सिस्टम केली आतमध्ये, पतसंस्था असतील, पतपेढी असतील, यांसारख्या गोष्टी करून त्यांना कितपत सोयीचं होईल त्या युनियनला, तिथल्या लोकांना, हे राजेश मालपानी तिथं बघितलं. आणि त्यांना रिटर्न तेवढा भेटलेलाच आहे मित्रांनो. आणि संगमनेरकरांना रोजगार देण्याचं काम हे मालपानी ग्रुपने केलं मित्रांनो. आणि मालपानी ग्रुप हे एवढं मोठं बनलं की लिटरली मित्रांनो, त्यांनी ज्या गोष्टी लोकांना दिल्या, त्या दुवेतनं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या, हेच आपल्याला मानावं लागेल. मित्रांनो, लोकं म्हणतील की तंबाखूमुळे कॅन्सर होतो, या सगळ्या गोष्टी होतात. परंतु मित्रांनो, ह्या गोष्टीमुळं कॅन्सर होत नाही असं राजेश मालपानी ब्रॉडकास्टमध्ये म्हणतात. कारण मित्रांनो, स्मोकिंग केल्यावरती, त्याचं दूर इनहेल केल्यावरती त्यावेळेस कुठेतरी शक्यता असते. परंतु अशा ह्या ज्यावेळेस तुम्ही चावता तंबाखू त्यावेळेस होत नाही, असा राजेश मालपानी दावा करतात मित्रांनो. परंतु मित्रांनो, काय काय लोकं म्हणतात ना, की अशा गोष्टी विकतात आणि दुसरीकडे वेगळं दाखवतात. या गोष्टींना कुठेही दुजोरा देण्यात आजही अर्थ नाही. कारण मित्रांनो, संगमनेरकरांना सांभाळायचं काम लिटरली एवढ्या मोठ्या लेवलवरती त्यांनी केलेलं आहे. हजारो एम्प्लॉय त्यांचे त्या फॅक्टरीमध्ये काम करतात मित्रांनो. प्रत्येकाला रोजगार भेटतो. ही छोटी गोष्ट नाही आहे मित्रांनो. आणि त्यांच्या फॅक्टरीमध्ये आजपर्यंत एकही कॅन्सरची केस आढळून आलेले नाही आहेत. त्यांचे भाऊ तंबाखू खातात. अक्षरशः लिटरली फॅक्टरीमधले लोक तंबाखू खातात, परंतु आजपर्यंत कुणालाही कॅन्सर झालेला नाही आहे मित्रांनो, असा दावा त्यांनी ब्रॉडकास्टमध्ये केलेला. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात जर बघितलं, बिझनेस त्यांचा एक होता, परंतु त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली. मल्टिपल बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली. आणि ह्याला म्हणतात बिझनेस एक्सपान्शन, किंवा जो आपला बिझनेसचा विस्तार करणं आहे, त्या गोष्टी ह्याला म्हणतात. मित्रांनो, त्यांनी वेट अँड जॉय बनवलं लोणावळ्याला. इमॅजिकाला विकत घेतलं मित्रांनो. इमॅजिका जे एकदम मोठमोठ्या अम्युजमेंट पार्कमध्ये एक गिनलं जातं, ते इमॅजिका, ह्याला विकत घेतला मित्रांनो. इमॅजिकाच नव्हे मित्रांनो, तर त्यांनी त्यांचं जे लहान बंधू आहेत आशिष मालपानी, यांनी कन्स्ट्रक्शन लाईनकडे त्यांचा रोख दाखवला. पुण्यामध्ये अत्यंत सुंदर बिल्डिंग्स आहेत मित्रांनो मालपानी ग्रुपच्या. जर तुम्ही बाणेर एरियामध्ये फिरला तर तुम्हाला समजून येईल की यांनी काय कमवलं. मित्रांनो, बाणेर एरियामध्ये अक्षरशः जे मोठमोठे टॉवर्स आहेत, ज्या मोठमोठे टॉवर्स आहेत तिथं, त्यांना अक्षरशः अवॉर्ड्स भेटलेले आहेत की एवढं सुंदररित्या ह्या बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट केलेल्या आहेत. आणि आतमध्ये ज्या प्रकारे कमर्शियल बिल्डिंग्स आहेत मित्रांनो, जिथं IT चे ऑफिसेस असतील, अशा छोट्या मोठ्या कंपन्यांचे जे ऑफिसेस असतात, ते स्पेसेस, कमर्शियल स्पेसेस भाड्याने दिले जातात. त्या बिल्डिंगचं डेव्हलपमेंट जे आहे ते मालपानी ग्रुपने केलेलं आहे. मित्रांनो, 2 बिल्डिंग आहे, त्यातली एक अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि दुसरी जी आता ती ऑलरेडी हँडओव्हर झालेली आहेत. लोकं तिथं काम करतात, मोठमोठ्या कंपन्या तिथं ऑलरेडी येतात मित्रांनो. त्यामुळे ही एक अभिमानाची गोष्ट आहे मालपानी ग्रुपसाठी मित्रांनो, की त्यांनी अशा प्रकारे कमर्शियल स्पेसेस सुरुवात केली. मित्रांनो, हे झालं त्यांच्या बिझनेसशी रिलेटेड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशिष मालपानी यांना त्यांनी दूर ठेवलं होतं. कारण अक्षरशः त्यांनी लव्ह मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून जी पण प्रॉपर्टी, जी संपत्ती आहे मित्रांनो, त्याच्यापासून त्यांना बाजूला करून, म्हणजेच काय,
बिझनेसचा जो पण मॉड्यूल आहे, स्टेक आहे, त्याच्यातनं साइड आउट करून लिटरली त्यांना स्वतंत्र बिझनेस करायला प्रवृत्त केलं होतं मित्रांनो. आणि याचाच जो इफेक्ट आहे तो चांगला त्यांना दिसून आला. आशिष मालपानी पण एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून पुढे आले मित्रांनो. आणि हे पुण्यातल्या ज्या मालपानींच्या बिल्डिंग आहेत त्या समजून सांगतात मित्रांनो सगळ्या गोष्टी. हे झालं ह्यांचं, यांनी हे इन्फ्रास्ट्रक्चर, ह्या बिल्डिंगा शो करतात मित्रांनो की बिझनेसमुळं काय सक्सेस भेटू शकतो. फॅमिली जरी बिझनेस असला तरी तुमची एकी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे डेली यांच्यामध्ये एवढा सक्सेस रेट काय, कसं काय एवढं हे सक्सेसफुल व्हायला लागलेत की लिटरली हे ध्रुव स्कूलच्या नावाने शाळा चालू करतात, कॉलेजेस सुरू करतात मित्रांनो. वेट एन्ड जॉय असेल, इमॅजिका असेल मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालपानी कन्स्ट्रक्शन्स असेल, एवढ्या सगळ्या गोष्टी हे कसं आणतात ते, तर मित्रांनो ह्या भावांची एकता आणि यांच्यामधलं कम्युनिकेशन. यांच्यामध्ये कम्युनिकेशन असं आहे मित्रांनो की सगळे भाऊ एकमेकांना प्रत्येक गोष्ट सांगतात, रिलेटेड टू बिझनेस सगळ्या गोष्टी सांगतात मित्रांनो. त्यामुळं हे सक्सेसफुल आहेत. मी एखादं काम करत आहे तर मी त्याचं अपडेट देणार मित्रांनो. प्रत्येक मंगळवारी यांची बैठक होते, त्याच्यामध्ये हे सगळं अपडेट देतात मित्रांनो, एकमेकांना सांगतात. बिझनेसशी रिलेटेड ज्या पण गोष्टी असतात त्या कम्युनिकेट करतात, बारीक बारीक गोष्टी हायलाईट करतात. त्यामुळं मित्रांनो त्याच्यावरती जे सोल्युशन निघायला पाहिजे ते निघतं. कन्सल्टंट हायर करतात, सगळं जे सोल्युशन आहे त्याला फाइंड आउट करून त्याला रीच आउट करायचा प्रयत्न करतात. म्हणून मित्रांनो हे मालपानी आता एवढे सक्सेसफुल होताना दिसतात आहे मित्रांनो. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की एक मराठी माणूस एवढा पुढे चाललेला आहे, आणि ते पण एका गावातल्या एरियातनं येऊन. आणि त्यांनी तरी देखील संगमनेर सोडलं नाही मित्रांनो. एवढे मोठे ते झाले तरी देखील त्यांनी कधी मुंबईला जाऊन राहणं किंवा पुण्यामध्ये येऊन हे स्थायी होणं असं केलं नाही मित्रांनो. अजून देखील ते संगमनेरमध्येच राहतात. ही एक अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो की एवढं मोठे झाले तरी पण मूळ फक्त संगमनेरमध्ये आहेत. त्यामुळे मित्रांनो मालपानी ग्रुप हे एक बेस्ट ग्रुप म्हणून समोर आलेला आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. आणि ह्यांचा इतिहास, ह्यांची स्टोरी एवढी भारी आहे की लिटरली प्रत्येकाला, जे बिझनेस फॅमिलीवाले आहेत, जे सर्वसामान्य लोक आहेत, ज्यांना एकी आहे, जे भाऊ भावंड आहेत त्यांच्यामध्ये एकी आहे, ह्या लोकांसाठी मालपानी ग्रुपचं जी स्टोरी आहे ती अक्षरशः एक आयडियोलॉजी ठरेल मित्रांनो. की आपल्याला जरी बिझनेस केला, आपला भाऊ सोबत असेल, आपले सगळे लोक सोबत असतील, तर आपण कुठंतरी काहीतरी एक वेगळी दिशाने जाऊ शकतो आणि चांगलं काहीतरी करू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मालपानी ग्रुप. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.